मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला। हा प्रवास इतका सोपा नव्हता। मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ही जी जनमानसांमध्ये प्रतिमा होती ती पुसून काढण्याचं काम माझ्यासारख्या एका बहुजन समाजातील मुलाने केलं। हा प्रवास करत असताना हा तितका सोपाही नव्हता जितका आज लोकांना पाहिल्यानंतर वाटतं। तो प्रवास खूप खडतर होता। या प्रवासामध्ये बऱ्याच ज्ञात अज्ञात लोकांनी मला मदत केली। त्या सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो। मराठी तरुणांना असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाहीत, मी व्यवसाय कसा करावा। तर त्या तरुणांना माझं सांगणं आहे की कुठलाही व्यवसाय छोटा अथवा मोठा नसतो। तो करत असताना तुम्ही त्या कामाशी प्रामाणिकपणा ठेवला तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल। माझ्या व्यवसायाची सुरुवात देखील इतक्या मोठ्या स्वरूपात झाली नव्हती। माझ्या व्यवसायाची सुरुवातीला एका चहाच्या टपरीपासून